मुघल सम्राट औरंगजेब अत्यंत कठोर आणि धार्मिक नियम पाळणारा राजा म्हणून ओळखला जातो. पण अनेकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे त्याची मोठी मुलगी झेबुनिसा बेगम हिचे आयुष्य अतिशय रहस्यमय आणि भावनिक घटनांनी भरलेले होते. झेबुनिसा कोण होती? झेबुनिसा ही औरंगजेबाची सर्वात बुद्धिमान आणि प्रतिभावान मुलगी मानली जाते. ती लहानपणापासूनच फार हुशार होती. वयाच्या 7व्या वर्षी तिने संपूर्ण कुराण पाठ केले होते. ती फारसी भाषेत कविता लिहायची. तिचे टोपणनाव होते मख्फी म्हणजेच गुप्त लपलेली. ती उंच व सडपातळ होती. तिचा चेहरा गोल आणि गोरा होता. तिच्या डाव्या गालावर 2 सौंदर्य खुणा होत्या. तिचे डोळे आणि भरपूर केस अतिशय काळे होते. तिचे ओठ पातळ आणि दात लहान होते. लाहोर संग्रहालयात तिचा एक फोटो आहे जो या वर्णनाशी जुळतो. ती साधी आणि संयमी होती. आयुष्याच्या उत्तरार्धात ती नेहमी पांढरे वस्त्र परिधान करत होती आणि तिचा एकमेव दागिना म्हणजे गळ्यातील मोत्यांची माळ होती. तिच्या वेशभूषेमुळे एक नवीन वस्त्र प्रकार तयार झाला. झेबुनिसाने अंग्या कुर्ती नावाचा महिलांचा पोशाख तयार केला. हा तुर्कस्तानातील महिलांच्या पोशाखाशी बदललेला प्रकार होता, जो भारतीय परिस्थितीनुसार तयार करण्यात आला होता. औरंगजेब जेव्हा शहाजहाननंतर सम्राट झाला तेव्हा झेबुनिसा 21 वर्षाची होती. औरंगजेबाला आपल्या मुलीची बुद्धिमत्ता आणि क्षमता समजली होती, त्यामुळे तो अनेकदा आपल्या साम्राज्याच्या राजकीय घडामोडींवर तिच्याशी चर्चा करायचा आणि तिचे मत ऐकायचा. काही पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की झेबुनिसा दरबारात येत असताना तिच्या स्वागतासाठी औरंगजेब सर्व राजपुत्रांना पाठवत असे. झेबुनिसाने आयुष्यभर लग्न केले नाही आणि ती संपूर्ण आयुष्य अविवाहित राहिली. जरी तिच्यासाठी अनेक विवाह प्रस्ताव आले होते, यामुळे तिच्या गुप्त प्रेमसंबंधांबद्दल आणि राजवाड्यातील अफवांबद्दल अनेक तर्कवितर्क पसरले होते. झेबुनिसाला 4 धाकट्या बहिणी होत्या: झीनत-उन-निसा, सुबुदत-उन-निसा, बद्र-उन-निसा आणि मिहर-उन-निसा. तिचे आजोबा सम्राट शहाजहान यांनी तिचा साखरपुडा तिच्या चुलत भावाशी राजकुमार सुलेमान शिकोह याच्याशी लावला होता. सुलेमान शिकोह हा तिच्या काकांचा म्हणजेच युवराज दारा शिकोह याचा मोठा मुलगा होता. शहाजहान याची इच्छा होती की झेबुनिसा पुढे मुघल साम्राज्याची महाराणी व्हावी, कारण सुलेमान शिकोह हा दारा शिकोहचा वारस होता आणि शहाजहाननंतर गादीवर बसण्याच्या रांगेत होता. हे लग्न अत्यंत योग्य जुळणी मानले जात होते. मात्र औरंगजेब आपल्या मोठ्या भावाचा दारा शिकोहचा तिरस्कार करत असल्यामुळे हे लग्न झाले नाही. इराणचा राजा शाह अब्बास दुसरा याचा मुलगा मिर्झा फारुख यालाही झेबुनिसाशी लग्न करायचे होते. याशिवाय तिच्यासाठी अनेक विवाह प्रस्ताव आले होते. मात्र झेबुनिसाची अट अशी होती की विवाह ठरण्यापूर्वी ती राजकुमारला स्वतः भेटणार. झेबुनिसाने आपले संपूर्ण आयुष्य साहित्य आणि कवितेला समर्पित केले होते. तिने स्वतः आपल्या कवितेत म्हटले आहे, "ओ मख्फी, प्रेमाचा हा मार्ग आहे आणि तुला तो एकटीने चालावा लागेल. देव जरी सोबत असला तरी तुझ्या मैत्रीसाठी कोणी योग्य नाही." काही स्रोतांनुसार मुघल स्त्रियांच्या जीवनाविषयी परदेशी लोकांनी अनेकदा सनसनाटी आणि मानहानीकारक कथा पसरवल्या होत्या. उदाहरणार्थ, झेबुनिसाचे अकील खान राजे याच्याशी शारीरिक प्रेमसंबंध होते आणि त्याचा मृत्यू जळत्या कढईत झाला, अशी एक कथा प्रसिद्ध झाली होती. मात्र इतर इतिहासकारांच्या मते अकील खान राजे दीर्घकाळ सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत होता आणि त्याचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता. झेबुनिसाला दिल्लीतील शहाजहानाबाद परिसरातील सलीमगड किल्ल्यात कैद का करण्यात आले? सन 1662 मध्ये औरंगजेब आजारी पडला होता. डॉक्टरांनी हवामान बदलांचा सल्ला दिल्यामुळे तो आपल्या कुटुंबासह आणि दरबारासह लाहोरला गेला. त्यावेळी त्याचा वजिराचा मुलगा अकील खान राजे हा त्या शहराचा राज्यपाल होता. पुढील काळात अकील खान आणि झेबुनिसा यांच्यात अल्पकाळ प्रेमसंबंध होते असे काही उल्लेख सापडतात. मात्र हे नाते अपयशी ठरले. या घटनेनंतर औरंगजेबाला झेबुनिसाबद्दल संशय वाटू लागला आणि पुढे त्याने तिला कैद केले, असे काही इतिहासकार सांगतात. दुसऱ्या काही मतांनुसार झेबुनिसा ही कवयित्री आणि संगीतप्रेमी होती, तर औरंगजेब अत्यंत कठोर धार्मिक विचारांचा आणि संगीत कलेचा विरोधक होता. त्यामुळे तिच्या या आवडीमुळे तिला कैद करण्यात आले, असे काहींचे मत आहे.
आणखी एका कथेनुसार जेबोनिसा आपल्या धाकट्या भावाशी मोहम्मद अकबरशी पत्रव्यवहार करत होती. गादीसाठी सुरू असलेल्या संघर्षात तिने भावाला पाठिंबा दिला होता. सन 1681 मध्ये मोहम्मद अकबराने बंड पुकारले आणि सार्वजनिकपणे औरंगजेबावर इस्लामी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. या बंडादरम्यान जेबोनिसाने त्याला पत्रे लिहिल्याचा उघड झाले. यामुळे तिच्यावर कठोर शिक्षा देण्यात आली होती. तिची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली. तिची वार्षिक 4 लाखांची रुपये पेन्शन बंद करण्यात आली आणि मृत्यूपर्यंत तिला सलीमगड किल्ल्यात कैद ठेवण्यात आले. कैदेत जवळपास 20 वर्ष घालवल्यानंतर जेबोनिसाचा मृत्यू झाला. 7 दिवसांच्या आजारानंतर ती कैदेतच मरण पावली. त्यावेळी औरंगजेब दख्खनच्या मोहिमेवर गेला होता. तिच्या मृत्यूच्या तारखेबाबतही मतभेद आढळतात. काही स्रोतांनुसार तिचा मृत्यू 1701 मध्ये झाला तर काहींच्या मते 1702 मध्ये झाला. जेबोनिसाची कबर सुरुवातीला दिल्लीतील 30,000 झाडांची बाग या भागात काश्मीरी दरवाजाबाहेर होती. नंतर ब्रिटिशांनी दिल्लीमध्ये रेल्वे मार्ग बांधताना तिची कबर आणि शिलालेख आग्र्यातील सिकंदरा येथे अकबराच्या मकबऱ्यात हलवण्यात आला. पाकिस्तानमधील लाहोरजवळ नवांगकोट येथेही तिचा एक कबर असल्याचा दावा केला जातो. मात्र त्याची सत्यता संशयास्पद मानली जाते. काही इतिहासकारांच्या मते मुघल उत्तराधिकार युद्धानंतर दारा शिकोहच्या समर्थकांनी जेबोनिसाला त्या कबरीशी जोडले. जरी ती प्रत्यक्षात दिल्ली आणि नंतर आग्र्यातच दफन करण्यात आली होती. तिच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी सन 1724 मध्ये तिच्या विखुरलेल्या लिखाणाचा संग्रह करून दिवाण-ए-मखफी या नावाने प्रकाशित करण्यात आला. या संग्रहात 421 गझला आणि काही रुबाया समाविष्ट होत्या. पुढे सन 1730 मध्ये आणखी काही गझला त्यात जोडण्यात आल्या आणि त्या हस्तलिखिताला सजावटही करण्यात आली. ही होती कहाणी.